हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एकादशीचे पुरे महत्त्व पळयतर शिलीची मध्येंतो चैत्र शुक्ल पक्ष कामदा एकादशी त्याची महत्त्व सांगू जैनी कारणांतरानं तशी आजी चैत्र कृष्ण पक्षाचे एकादशी बरुथिनी एकादशी म्हणटाची. हे दोन्ही एकादशीचे महत्त्व ऐते दिसाकची एक दिसाकची सांगच्याक देवाल्याक एक अनुग्रह देवाले ताजे निमती सांगूचेल्ले सांगच्याक देवाले मागतर आसा. युधिष्ठिराक श्री कृष्ण परमात्मा सर्व एकादशीचे महत्व सांगतर आसा म्हूण आमी सुरतुकून पळोवन घेतला. युधिष्ठिरा तोपास निमगीत कृष्णाले की कृष्णा तुका आमी गेला अनंतानंत नमस्कारो. चैत्र शुक्ल पक्षाचे एकादशीचे विशय म्हाका तूं सांगतवे ताजें महत्व ताजें नांव ताजे पुराय विशय म्हाका तूं सांगतवे म्हणटना कृष्ण सांगतके पुरवांतो दिलीप महाराजो इक्ष्वाकु वंशाचो ताणें वशिश्ठा लागीं नीम गेलेले. ताणें तेन्ना एकादशीचें महत्व सांगतना एक काणी सांगिल्ली. तीच काणी तांणी सांगल्या वरी हांव तुका सांगता मन दिवन आयका म्हणटके. म्हळ्यार तेदन दिलीप रायान नीम गेलेले वशिश्ठा लागीं. चैत्र मासाचे शुक्ल पक्षांतू खंयची एकादशी येता ताजें पुजा विधान कसले खंयचे रितीर कोरका हे प्रेम म्हाका सांगका. वशिश्ठ सांगतके ताका राया तूं लायक एक प्रश्न निमगेले ही ताका म्हळ्यार पुराय जना कोळका जाल्यार विशय तो हांव तुका पुराय सांगता आयक. एकादशी कामदा एकादशी म्हणटाची. ती एकादशी भारी पुण्य हाडयतली एकादशी म्हणटाची. कोण ही एकादशी करत की तांगेल पाप पुराय उज्जा कशी राकुडपण दगदगी लासून वतकी तशी सर्व पाप भस्म जावन वता म्हणटाची. मात्र न्ही पुत्र नातील जनाक पुत्रप्राप्ती जाता म्हणटाची. आयक पूर्वकालांतू पाताळ लोकांतू मस्त स्वर्ण रत्न अलंकृत जावन आशिल्लें एक भोगी म्हळेल नगर ते पाताळ लोकाचे भोगी नगर म्हणजे ते नागांक गेल नगराक. थंय एक मदोन्मत जावन आशिल्लो नाग आशिल्लो. थंय एक पुंडरीक म्हणलो नागराजो तो राज्य भार करतर आशिल्लो. गंधर्व अप्सरा किन्नरा स्त्रियो पुराय ते रायाल सेवा करचे खातीर येतलीची. तांतो एक अप्सरा स्त्री ललिता म्हूण तिगेल वटू एकलो गंधर्व तांगेल जोडी भारी चंद ते ललितो म्हूण सांगून तांगेल नांव. निजावन तांणी अप्सरा स्त्री गंधर्व पुरुशू तांकां पती पत्नी जावका म्हूण म्हणलेली एक भामन आशिल्लें. एकल्याक भारी प्रिती करता आशिल्लीची. तांणी एक घरांत राबतालींची. तांगेल घर सर्व संपतान बोर नाशिल्लें छंद आशिल्लें संतोशार तांणी वास करनाशिल्लें. तिगेल मनांत सगळो दिसू तो ललिता म्हूण म्हणलेले गंधर्वालीची म्हळ्यार ती ललिता पत्नी चली ललिता म्हणलेली गंधर्वालीची वैरी तिगेल मन ताकाय दिशीची सगळो दिसू तिगेले ध्यान. एक दीस तो पुंडरीक म्हणल रायो तो तागेले पुत्र नाग म्हूण येता तो वय तो तेगे खेळतर आशिल्लो चरडाल वटो. त्या वेळार तो ललित गंधर्व गायन करतर आशिल्लो. तागेले प्रितीची ललिता ती येनी त्या दसो तिगेल उडगस जाल्लो गायन तप्प तप्प सांगू सुरू केलें. कडेरी तो नागराजो एकलो कारकोटक म्हूण थंय आशिल्लो ताका मना कळ्ळें वो तप्प तप्प सांगतर आसा ते तप्प खंयच्या निमती जाता म्हूण म्हणलेली ताका मना गेल्लें. ताणें ते पुंडरीक म्हणलेले नागराजाक ताणें सांगलें की वो तप्प तप्प पुराय
पद्य म्हणता गेल मन ते ललितेल वैरी असम तदन तक्क चोर कोपेल के पुंडरीकाक ताण शाप दिलकै तू मिगेलेद्राक रायालेद्राक रायाल संतोषाकतीर पद्य म्हणताना बैलेल स्मरण करून तप तप करतवे तश्चावन तू राक्षस उजा रमांस भक्षण करचो राक्षसच्या म्हण शाप दिलकै तो गंधर्व राक्षस जलो विकार जलतो राक्षसाल बरी देह जलता गेले गंधर्व म्हणाके नाही छंद जला हो राक्षसाल बरी विकार देहाचो जलकै ताक पडील कुडले कोण जलारी भिवका तगल हात पायो दिगदिगची ओढ पर्वतशी देह तशीची तो तांड तागेले व्हडले गुशीशी जलके तांबडे तांबडे दोळे कराळ विकराळ शरीर कितले व्हड शरीर मुन्ना तागेले कर्माचे फल न ताणे भोग करचे उपभोग करचे ललितेक भारी दुःख काही चंदू मिगेल बामूण अशी जल नवे म्हण सांगून शापग्रस्त जल्लो राक्षस जल्लो आणि कसं करचे खै मुच्चे असं एक दुःख तिका जलारी ती त्या ताक बामणा सोणती त्यांची वेळाक पतिव्रत नव्हती ती ताका घेऊन अरण्यांतू भोंवत रस एक दिसू तांनी येऊन विंध्य पर्वता शिखरार येऊन पावलींची तई ऋष्यशृंग ऋषी ತಂಗೆಲ್ ಆಶ್ರಮ ದಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ತೈ ಬಚ್ಚುನು ತಂಗೆಲಗಿ राबलिके पायी म्हणून तदंतर ऋषी निमगिलके तू कोण कसं कती राहिले कोणाला धुवतो हांगेवचे हांगा येईल उद्देश कसले म्हण तदंती सांगते वीरधर्म म्हळले गंधर्वाल धुव आब यो ललिता म्हळल गंधर्व मिगल बाम्मणू हक्का पुंडरीक नागराजाले शाप येईल दिकून भयंकर जाऊन असेल राक्षस रूप पहिला तस जाऊन सुरवे आत पापकर्म केलेलं का ते राक्षस रूप पहिला तर आणखी पापकर्म करतरस ते अवस्था पळीत म्हाका मना मस्त दुःख जाता हांव कसं कोरका मिगेले ये बामणाल ये राक्षस येवन दुखून ताण मुक्त जावका जाल्यार कसं प्रायश्चित्त कोरका कसलं कोरका म्हूण सांग तें हांव करता ऋष्यशृंग सांगताच की हे ललिते पळय चैत्र मासा शुक्ल पक्षाची एकादशी येता ताका कामदा एकादशी म्हणटाची ते एकादशी व्रत करतो मनशाल सर्व इच्छाही पूर्ण जाता ते व्रत कशें करचें म्हूण हांव तुका सांगता तशी करी आनी ते व्रता पुण्य तुगेल बामणाक अर्पण करी तो शापमुक्त जाता उपास सुरवेचे वरी जाता ललितेक भारी संतोष जालके तशी ती एकादशीचे उपास कोरून द्वादशी दिवसू त्या ऋषीला आयली ती आनी राबली आनी मिगेले बामणाल उद्धार जातवे म्हूण सांगून मागता हांव व्रत केला मिगेल बामणान हे राक्षस येवन दुखून मुक्त जाल्ल्या पुरो म्हूण कुडले तागेले पाप पुराय नाश जावन गेल्ले तीन ते अर्पण केलें न्हय तिगेले एकादशीचे फल ताका दिव्य देह मेळ्ळे उपास तो पुळ्ळी म्हण केलेली तेलवोटू संतोशारी आशिल्लीची तांणी तांकां एक विमान येयलकय ते विमानार बसून तांगेले गंधर्व लोकाक चमकलीकय एकादशी व्रता निमती सुरवेक चंद तांणी आतानिकी चंद जावन दिसच्या शूर जलीची या पुरे कामदा एकादशी व्रत प्रभावानंद प्राप्त जाल्ले तश्चावन ताजे पशी श्रेष्ठ व्रत एकादशी खंयची ब्रह्महत्ये तसल पाप नाश करून ब्राह्मण हत्या पापाचे दोष असलेले नाश करचे तसल एकादशी काही आणि पिशाच्या योनी दुखून मुक्त करचे तसली कामदा एकादशी तीन लोकांतूय हाका श्रेष्ठ जावन सोचे व्रत कंचेना हें व्रत कोण सांगता की कोण ऐकत की तांकांय भाजपीय याग केल्ले फल मेळटा म्हूण सांगून कृष्ण धर्मरायाला सांगता एकादशी महात्मे जाले यांची चैत्र कृष्ण पक्ष आयचे दिसाक वरुथिनी एकादशी म्हणटाची युधिष्ठिर केदनाच्या वरी निमगिता कृष्णा तुका मिगेला अनंत नमस्कार चैत्र वद्य म्हणणारे बहुळ एकादशीचे नाव कसले ताजी महिम कसले ते मागीर सांग म्हाका तशी कृष्ण सांगके राया आईची एकादशीक म्हणारी चैत्र कृष्ण पक्षाची एकादशीक वरुथिनी एकादशी म्हणचे ते मागीर तशी इहा लोकांतूय त्या एकादशी व्रत केले जेन्ना इहा लोकांतूय मस्त सुख सौभाग्य मेळटा परलोकांतूय चांग एक गती मेळटा ते व्रत कोण करता निरंतर सुख प्राप्त जाता पाप पुरे नाश जाता सौभाग्य प्राप्ती देवची तसले एकादशी ही हे एकादशी सर्व जना हांगा इहांत इष्ट भोग दिवचे मागीर मुक्ती दिवची तसली एकादशी
हे एकादशी कोण करता त्या मनशाल सर्व पाप नाश जाता, जनन मरण चक्रातून मुक्त जाता, गर्भावासाचे कडेकई गर्भावासापर्यंत दुखून कडेरतई दुःख पुराय नाश जाता मुक्ती पवतत. ये बरुथिनी एकादशी व्रत कोरनुची मांदाता रायू स्वर्गाचे मुकललो दुंद मार मळेल रायू मानणे आणि काने किदली रायाने व्रत करून स्वर्गाचे मुकल्यांचे कोणेही नका महादेव रुद्रू या एकादशी व्रता निमतीची ब्रह्म कपालाचे पापा दुखून मुक्त जल. 1 सहस्र वर्ष तपश्चर्य केल्यार कसं फल मेळत की तेंची पुण्यफल हे एकादशी करत देखून मेळता. कुरुक्षेत्रांतो सूर्यग्रहणा काळांतो 8,000 तोल भांगर दान केल्यार कसल पुण्य मेळत पळत ते ए एकादशी बरुतीनी एकादशी केल्यार देखून मनशा मेळता. कोण श्रद्धेन या एकादशी व्रत करत की तो इहलोकांतूय परलोकांतूय संतोष पावता. अन्यक कसं म्हळ्यार हे एकादशी चांडाल पतित जनाकय अपवित्र जनाकय पावन करचे तसले पंचमहापातक करलेले जनाकय त्या पातकाचे पाप प्रे नाश जावन सकल ऐश्वर्य भोग दिवन कडेर म्हणतन मुक्ती दिवची तसल व्रत. तशी रया अश्वदानाकपशी गजदान श्रेष्ठ, गजदानापशी भूदान श्रेष्ठ, भूदानापशी तिलदान श्रेष्ठ, सर्वापशी श्रेष्ठ स्वर्णदान, स्वर्णदानापशी अन्नदान श्रेष्ठ, अन्नदानाय द्राक कंचदान इना म्हणून म्हणताची. अन्नदाना निमती पित्र देवते मनुष्य पुराई तृप्त जताची म्हणतात. त्याच्यावनो राया तू कान्ने गोतसवे अन्नदानाक सरी समान जाऊन सोचे कन्यादान म्हणून सांगताची. कन्यादानाक समान जाऊन गोदान या परमात्मानं सांगितले. तशी सर्व दानापाशी श्रेष्ठ विद्यादान या बरुथिनी एकादशी केल्यार विद्यादानाचे फल येता म्हणून म्हणताची. कन्या वित्तीन जीवंती येनराहा पापमोहिताः पुण्यक्षयात्ती गंछन्ति विरयम यातनामयम तस्मात सर्व प्रयत्न न ग्राह्यम कन्यकाधनम. एक कसने म्हणून म्हणाली कोण एक कन्येले द्रव्य अपहरण करताच की त्यांनी प्रलय कालते नरकांतू पडताचे म्हणतश्चावन. दुवेले एक बार्डीच्या नंदतील कन्येले एक स्त्रीले सकट धन अपहरण करून म्हणताच. कोण पुण्याक्षयाते गंछन्ति विरयम यातनामयम तस्मात सर्व प्रयत्नेन न ग्राह्यम कन्यकादनम. कन्या वित्तेन जीवंती म्हणाली कोण दुड वाकतीर दुवेक विकत की तो वर अनेक जन्मांतो मज्जर जाऊन येता. कोण चिल्यक अलंकृत कन्यादान करत की ताका मस्त पुण्यफल असता. तशावन कन्यादान श्रेष्ठ म्हणताची. त्या कन्यादानाचे पुण्यफल या वरुतीनी एकादशी केलेल देखून मनशा प्राप्त जाता. अनेक कसं म्हळ्यार एक कास्या आयदनांत जेवण करचे, मांस भक्षण करचे आणि कसकीच कडे वर्ज्य जल्ले हे आम्ही आता पळय देवाक नज्ज शिले कसं सकड तरकारी गोबी म्हणटाची त्या पुरे खावच्या नज्ज मधु म्हळ्यारी पिवची म्हणटा पळय ते परान्न भोजन मागिरी तत्तवळ जेवचे आणि असल पुरे हे एकादशीक आणि दशमी दिसू पूर्ण वर्ज्य कोरका म्हणटाची. पटी मारून नज्ज निंद करून नज्ज मागीर बीड खावचे म्हणटा पळय त्या खावचे नज्ज आणि जायमुणूची बिंगडाल वैरी व्यर्थ अपवाद घालचे बिष्टाचे सोवचे पतितांगेल संग करचे कोपान उल्लोचे हे पुरे एकादशी दीस वर्ज्य कोरका म्हणटाची. तशीची कासेप आयदन मांस खावचे, मोव खावचे, व्यर्थ भाषण करचे, व्यायाम भोंवचे, प्रवास करचे आणि हे दीस ब्रह्मचर्य व्रता रसुका म्हणटाची. क्षौर करू ना, अभ्यंगन स्नान करू ना, या पुराय एकादशी द्वादशीक वर्ज्य करचे म्हणून म्हणटाच. इतले नियम पालन करून कोण बरुथिनी एकादशी करत की तागेल सर्व पाप भस्म जावन अंत्यांतू ताका मोक्ष प्राप्त जाता म्हणटाची. आणि एकादशी दिवसू जागरण करल्यारी सर्व पापा दुखून मुक्त जावन तांकां परमगती मेळटा म्हणटाची. कोण पाप केला म्हूण दिसता की त्यांनी वरुथिनी एकादशी कोरन हे वरुथिनी एकादशी महात्म्य वाजिल्यारी
ऐकलं री ताका सहस्रगोदान केलेले पुण्य प्राप्त जाता. सर्व पापान मुक्त जावन कडेर म्हणटा विष्णुलोक म्हळ्यार मोक्ष मेळटा म्हणून हें भविष्योत्तर पुराणांत येयलें. भरुतनी एकादशी महात्मा आम्ही भविष्योत्तर पुराणांत वाचिल्लें कृष्णान युधिष्ठिराक सांगिल्लें म्हूण म्हणटाची हांगाक ही वरुतिनी एकादशी महात्मे संपूर्ण जाता. सांगील सर्वई परमात्माले चरणारविंदा समर्पण करता. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.